बिबट्या आल्यावर वाजणार सायरन. जुन्नरनंतर नाशिकमध्ये राज्यातील दुसरा प्रयोग. नाशिक जिल्ह्यात नागरी वस्तीमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. पाळीव प्राणी व नागरिकांवर हल्ल्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यातून काही निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना टाळण्यासाठी वन विभागाने आता AI तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. AI लेपर्ड डिटेक्शन वॉर्निंग अलार्म सिस्टीमचा वापर केला जात आहे. जुन्नरनंतर आता नाशिक जिल्ह्यात दिंडोरीच्या निळवंडीच्या वाघमारा वनवारवाडीच्या डमाले शिवारात प्रायोगिक तत्त्वावर या प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. लोखंडी खांबावर एका खोक्यात सॉफ्टवेअरला एक कॅमेरा बसवण्यात आला असून त्याच्या 60 मीटरच्या अंतरात बिबट्या आल्यास तात्काळ 120 डेसिबलच्या आवाजाने सायरन वाजण्यास सुरुवात होते. हा आवाज शांत वातावरणात 2 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे त्या भागातील नागरिक सतर्क होऊन संभाव्य धोका कमी होण्यास मदत होईल. या प्रणालीमध्ये तब्बल 1 लाखापेक्षा जास्त बिबट्यांच्या इमेज समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या AI लेपर्ड डिटेक्शन सिस्टममुळे त्या कॅमेऱ्यासमोरून ज्या वेळेला रात्रीच्या वेळी बिबट प्राणी जाईल त्यावेळेला ती सिस्टममध्ये तो फोटो कॅप्चर होईल आणि त्यातून काही सेकंदामध्ये एक अलार्म वाजला जाईल की ज्याचा आवाज जो आहे तो 120 डेसिबल पर्यंत येतो, जेणेकरून परिसरात राहणाऱ्या 1 किलोमीटरपर्यंतच्या लोकांना तो आवाज जाईल आणि बिबट या ठिकाणी आलेला आहे, आपल्याला दक्ष राहावे लागेल अशा पद्धतीचं लोकांना अलर्ट मिळेल, जेणेकरून काही विपरीत मानवी हल्ला किंवा अन्य प्रकारे नुकसान होणार नाही यासाठी लोकांना ती सूचना मिळेल. तर सध्या हे यंत्र बसून आता जवळपास 11 दिवस झालेले आहेत. तर आम्ही जेव्हा नागरिकांशी या संवाद साधला याचे उपयोगितेबाबत आणि त्रुटींबाबत, तर काही जाणकार व्यक्तींचं म्हणणं आहे की यामध्ये जे कॅमेऱ्याचा अँगल आहे किंवा कॅमेऱ्याची जी कॅपॅसिटी आहे साधारणतः ती 50 मीटरपर्यंत डिटेक्ट होतं, परंतु त्यापेक्षा अधिक ती वाढली पाहिजे. शिवाय इलेक्ट्रिसिटीवर हे ऑपरेट असल्यामुळे त्याला जर पॉवर ब्रेक झाला तर त्याला एक बॅकअप सिस्टम पण असली पाहिजे की जी कमीत कमी 10 तास रात्रभर तरी कॅमेरा चालू ठेवेल. त्याचबरोबर त्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे किंवा साईडने जरी बिबट गेला तरी यावा यासाठी त्या युनिटवरच्या कॅमेऱ्यांची संख्या देखील वाढवावी किंवा PTZ सारखे काही कॅमेरे त्यावरती बसवता येतील का याबाबत देखील लोकांनी त्यांचे अभिप्राय नोंदवलेले आहेत. आणि या सर्व अभिप्रायांचा विचार करून आम्ही जी पुरवठादार कंपनी आहे त्यांना देखील याबाबत कळवणार आहोत आणि त्याबाबत अजून त्या चांगल्या प्रकारे त्याचा कसा वापर करता येईल याबाबत देखील विचार चालू आहे.